जीबीएस रुग्णांची संख्या ही 67 वर 7 रुग्ण वाढले तर 13 रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवासावर आता असल्याची माहिती। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। पुण्यामध्ये जीबीएस रुग्णालयांसंदर्भात पालिकेकडून हात वर तर आजाराची लक्षणं असलेल्यांच्या वैद्यकीय चाचण्या तसंच उपचारासाठी सुद्धा कोणतीही सोय नाही। पदरमोड करूनच आता खर्च करण्याची वेळ। पुण्यातील नांदेड सिटी, कोल्हेवाडी, किरकटवाडी या परिसरामध्ये जीबीएसचे 38 रुग्ण। पालिका आयुक्त राजेंद्र भोसलेंकडून परिसराची पाहणी, शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचा आयुक्तांचा आदेश। नवी मुंबईच्या धर्तीवर आता पुण्यात सुद्धा सायबर लॅबची मागणी तर गृह विभागाकडे याबाबतचा प्रस्ताव लवकरच पाठवण्यात येणार असल्याची पोलीस आयुक्तांची माहिती। सततच्या पावसामुळे विदर्भातील संत्री पिकांचं मोठं नुकसान। संत्री उत्पादकांसाठी 365 कोटींच्या अनुदानाला राज्य शासनाची मंजुरी। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांच्या पुढाकारानं मदत मंजूर। विधानसभेच्या पराभवानंतर आता काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर। जलसिंचन योजना आणि बंधाऱ्यांसंदर्भात थोपटेंनी घेतली बैठक। पालिका निवडणुकांसाठी कंबर कसली। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या भोंगवली या भागामध्ये उपसरपंचपदी काँग्रेसच्या चित्रा भांडे यांची निवड तर आमदार संग्राम थोपटेंकडून चित्रा भांडे यांचं अभिनंदन। पुण्याच्या भोरमधील नीरा खोऱ्यातील 4 धरणांमध्ये 76% पाणीसाठा शिल्लक। नीरा खोऱ्यातील धरणांमधला पाणीसाठा पुणे, सातारा आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान। पुण्याच्या जुन्नरच्या द्राक्षांची बांगलादेशात निर्यात तर किलोला 110 ते 15 रुपयांचा भाव। दरम्यान द्राक्षांचा तोडणी हंगामाला नुकतीच सुरुवात।